आज मला असं नवीन वर्ष आहे, पण नवीन वर्षासारखं वाटत नाही राव. तरी पण मी हॅपी राहण्याचा प्रयत्न करते. माझं तर लय विचार होता काळूबाईला जायचं किंवा अक्कलकोटला जायचं, पण ते पॉसिबल नाही झालं. असू द्या, पण मग इथं दर्शन करून येते. पण नवीन वर्षासारखं वाटत नाही आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला भेटेल, उद्या परवा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी आणि समाधानाचा आणि भरभराटीचा जावो. तर तुमच्या सगळ्या इच्छा या वर्षामध्ये पूर्ण व्हावं. जे 2025ने दिलं नाही ते 2026ने तुम्हाला सगळं द्यावं, अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर मी उठले आणि ब्रश केले आणि सर्वात अगोदर मला लागतो चहा. तुम्हाला तर माहिती, रात्री मेहंदी लावली होती 12-1 वाजता, पण ती काही रंगली नाही. अशी रंगल, हळूहळू कलर चढतो तिला. तर या मग चहा प्यायला. चहा पिते, आंघोळ करते, देवपूजा करते, आवरते आणि बघू आज कुठून सुरुवात करायची. देवधर्मापासून सुरुवात करायला पाहिजे. तसं कुठं जाणं होते मला नाही माहिती, पण तरी आवरते, बघू वेळेवर कुठं जाणं होते. तर चला मग आजच्या दिवसाची नवीन सुरुवात, नवीन वर्षाची नवीन सुरुवात, नवीन वर्षात नवीन आयुष्याची सुरुवात. झालं गेलं सगळं विसरून एकदा परत नव्याने सुरुवात करूया आणि नवीन वर्षाला हसत हसत वेलकम करूया. म्हणजे जसं 2025ला हसत हसत बाय बाय केलं, तसं 2026ला हसत हसत वेलकम करूया. म्हणजे हसत राहिलो की अख्खा वर्ष हसत राहणार, नाही का? 2025 लय बेकार गेला. आता 2026 तरी चांगलं जावं असं मला वाटतं. त्यामुळे आता इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू येत जाणार. पॉसिबल झालं तर आज मी एक नवीन चॅनल क्रिएट करणार आहे, कारण त्या दुसऱ्या चॅनलचा प्रॉब्लेम झाला. काय झालं ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर चला कंटिन्यू करा, बोलते नंतर. एकदा चहा वगैरे पेला ना मग बोलते. तर आवरलं माझं, झाडून पुसून काढलं, कपडे वगैरे घडी घालून ठेवले. आता दुसरे कामं तर मी आवरूच शकत नाही, कारण पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे, रात्रीपासून लाईट गेलेली आहे, लाईट आली नाही, पाणी नाही आहे. त्यामुळे भांडे घासायचं काही कामच नाही आणि कपडे धुवायचं बी विषयच नाही, कारण पाणीच नाही म्हटल्यावर कामं कशी आवरणार. नवीन वर्षाचा पहिल्याच दिवशी असलं घोड झालं राव. मला आता जायचं आहे दर्शनाला. मस्त ती गुलाबी साडी आणली ना, ती साडी घालते आणि मग जाते. दिव्यात फुल आलेलं आहे मस्त. तर चला निघते मी आता, आवरते, तयारी करते. साडी घातल्यावर दाखवते तुम्हाला कशी दिसते. मला नक्कीच सांगा. नवीन डिझाईनचं ब्लाऊज शिवलेलं आहे मस्त स्वतःच्या मनाने, ते सांगा मला तुम्ही नक्की. आता आवरते पहिले आणि मग बोलते तुम्हाला. आज मस्त नवीन वर्ष कसं जातोय बघू. करा कंटिन्यू. फ्रेंड्स, कसं जातोय तुमचं नवीन वर्ष आम्हाला सांगा बरं का. आता आमचा विषय असा आहे, आज आहे चांगला नवीन वर्षाचा दिवस आणि पाणी गेल्यामुळे आता काम, हां हॅपी न्यू इयर. काम उमजेना झाले पाण्यामुळं, कारण महिमची आंघोळ नाही झाली. आम्हाला जायचे केंद्रात, पण ह्याची आंघोळ नाही झाली, पाणीच नाही. मग कसं काय केंद्रात जाणार बाबा? त्यामुळे सगळं प्रॉब्लेम आले. तर काय करावं आता? याच्यामध्ये चिप्स आहे का बघ रे उपासाचं. ते साबुदाणा टाकला होता मी भिजत, पण भिजलंच नाही अजून साबुदाणा. पाणी नको सांडू जिकडं तिकडं, उगं त्रास देऊ नको मला. आवर करून जीव जातो पार माझा. मला उपासाला चिप्स पाहिजे, काय नको नको करायला लागला. नाही येत मला काम, तुलाच कामाला लावते आता. हा ठेव तिकडं किचन ठेव. चल बनाना खा, मी जाऊ देणार नाही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय, सांगते तू. खा बनाना, चल. याला खायला सुद्धा मागा लागावं लागते याच्या, आणि तुम्ही म्हणता खायला देत नाही. आता मस्त चिप्स, तुम्ही म्हणजे कोणीच म्हणतात. साईडला चिप्स नाही खाणार. हा बनाना खातो इकडं. हॅपी न्यू इयर कर. हॅपी न्यू इयर. आता आमचा दिवस कसं जातोय काय कळना झालंय बाबा. हे लाईट आणि पाणी नसल्यावर डोकंच काम नाही करत. आता याला चला आदिती मावशीच्या घरी नेते ना, आंघोळ घालते. बेस्ट आयडिया, मग तसंच जाऊ आपण. आता पर्याय नाही आम्हाला. आता हे लाईट त्या दिवशी बी असं झालं, रात्री डायरेक्ट 8 वाजता लाईट आली.
त्यामुळे लाईटाची तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. त्यामुळे आता मी मस्त आधी तिथं इकडे जाते, याला आंघोळ घालते, तयारी करून तशीच जातो आम्ही मठात तिकडं दर्शनाला. त्याशिवाय काही खरं नाही, कामं पडले राहिले तर चालेल, पण मग आंघोळ नाही झाल्यावर कसं नाही का. तर या आता चिप्स तळते. चिप्सचा पॅकेट आणला होता मी, उपवासाला चालतात, आलूचे चिप्स आहेत. नको ना रे. तर चला मग करा कंटिन्यू. ए साईडला आहे. तर चला फ्रेंड्स, सगळं आवरलं आहे माझं, निघते आता मी. मला दर्शनाला जायचं आहे. म्हणलं साडी घालावं मस्त. तर काय करता, ते पाणी एवढा उशिरा आला, असं उशीर झाला ना कुठं, मग मला सुधरत नाही. आणि साडी घालायला माहिती किती टाईम लागतो. पाणी उशिरा आला, मग त्याची आंघोळ वगैरे घातली मयांची, आणि मग आवरलं, साबुदाणा केलं, खाल्लं, आणि आता आम्ही निघतोय. कामं पडू देते तशीच, कारण पाणी उशिरा आला आहे. मग आता कामं आवरत बसली तर तिकडं जायचं उशीर होईल, मग तिकडून यायचं. मग परत मला ते डान्स क्लासचं बघायचं आहे, जरा लावा म्हणते डान्स क्लास. यायलाच पाहिजे राव, थोडा तरी डान्स यायलाच पाहिजे नाही का. तर चला मी आता चाललेली आहे, निघते. दर्शन घेऊन येते स्वामींच्या केंद्रात. त्यानंतर मला ते डान्स क्लास लावायला जायचे, म्हणजे तिथंच आहे, जिमला जाते तिथं, पण मग लावायला लागतील ना क्लास. आणि त्यानंतर मग जिमला जायचं, कामं आवरायचे, मग परत संध्याकाळचा स्वयंपाक, उपास असल्यामुळे. तर आज मला असं नवीन वर्ष आहे, पण नवीन वर्षासारखं वाटत नाही राव. तरी पण मी हॅपी राहण्याचा प्रयत्न करते. माझं तर लय विचार होता काळूबाईला जायचं किंवा अक्कलकोटला जायचं, पण ते पॉसिबल नाही झालं. असू द्या, पण मग इथं दर्शन करून येते. पण नवीन वर्षासारखं वाटत नाही आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला भेटेल, उद्या परवा, कारण लगेच तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ टाकत नाही. आज शूट करते तर उद्या व्हिडिओ टाकते, असं आहे. तर चला जाऊन येते, करा कंटिन्यू. हे बघ. तर मित्रांनो, आमचं दर्शन झाले आणि आम्ही स्वामींच्या दर्शनापासून सुरुवात केलेली आहे. हे इकडे केंद्र आहे, आज केंद्रामध्ये भरपूर गर्दी आहे. चला निघतो आता आम्ही, झाले आमचे दर्शन छान. चला. बॅक. तर आली मी घरी. काय डोक्याला ताप झाला बाबा, संध्याकाळी अख्खा दिवस चांगला गेला आणि एंडिंगच लय वाईट झाली संध्याकाळी नवीन वर्षाची. तिकडून येत होती आपली गाडी घेऊन, तर काय म्हणते, पोलिसांनी गाडी अडवली बाबा. आता पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर तुम्हाला माहिती, लगेच फाईन मारली, लगेच जागेवर लायसन नाही तुमचा, द्या 5,000 रुपये. आणि ते म्हणलं बाबा आता काय करावं, मला काही समजत नाही. मग मी लावला पोलीस स्टेशनमध्ये फोन आता साहेबांना. काय करता मग, आता पर्याय नव्हता माझ्याकडं काहीच. आणि वेळेवर कोणाला फोन लावताना काय करता, मग ते म्हणले लावा. मग मी फोन लावला, मग त्यांनी कमी करून दिले पैसे, पण पैसे भरावं लागले, गाडीला फाईन गेली. माझ्या डोक्याला ताप झाला. याचे फुकटचे पैसे कुठं घालायचे म्हणल्यावर लय जीवावर येते बाबा. ए काय तिथं, नीट खेळा. डोक्याला ताप झाला नुसता. तिकडे डान्स क्लासमध्ये पैसे भरावं म्हणलं तर तिकडे गेले. मला पहिल्या फुरसतमध्ये आता काही करून लायसन काढावं लागतं. लायसन राहतं तर असला प्रॉब्लेम झालंच नसतं. लायसनमुळे सगळा घोळ झाला. आता आली मस्त दर्शन करून घरी. आणि हे आणलं बघा, हे मी व्हिडिओ बघितला होता, सूर्यनारायण यंत्र. तर मी व्हिडिओमध्ये बघितला होता हे आणा म्हणून घरी. तर आता आणलेलं आहे.
बघूयाचा विधी कसा काय. वास्तुशास्त्र लई मानते रे बाबा मी, वास्तुशास्त्राच्या हिशोबाने चालते ना, त्यामुळे पण डोक्याला लई ताप झालं, उगाच घेण्यान देण्याचा ताप झाला. लई डोकं सटकलं माझं पैसे भरले तर. आता पहिल्या फुरसतमध्ये मला इकडचं आधार कार्ड काढावं लागते, सगळे डॉक्युमेंट आता मला नावेलाच पुण्याचे करावेच लागतात पटकन, तेव्हा मग लायसन निघेल, मग गॅस कनेक्शन होईल, मग हळूहळू सगळे डॉक्युमेंट होतील. डॉक्युमेंटचा लई प्रॉब्लेम आहे माझा, त्यामुळे डोक्याला दुखणं झालं. चला आता काय पर्याय नाही, भरले पैसे, गेले संपला विषय. ओळखी कामात आली, पैसे कमी तरी झाले, नाहीतर 5,000 भरावं लागले असते बाबा, कुठून आणले असते मी, अवघड झालं. चला आवरते आता, करा कंटिन्यू तुम्ही. तर फ्रेंड्स वेलकम बॅक. आता विषय असा झाला, व्हिडिओ एडिट करत होती तर त्या दिवशीचा तो व्हिडिओ 1 जानेवारीचा दिवस तर बरंच म्हणजे छान गेला पण म्हणणार नाही आणि वाईट गेला पण म्हणणार नाही. पण संध्याकाळी जे झालं ना की गाडी अडवली आणि पैसे घेतले, तर ते मला लई वाईट वाटलं. आणि एकतर मला नवीन वर्षासारखा वाटतच नव्हता. त्यानंतर कसं तरी आम्ही जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली. आणि नंतर विषय असा झाला की एकतर सकाळची 4-5 वाजताची लाईट गेली होती आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लाईट आली, म्हणजे 2 तारखेला लाईट आली. त्यामुळे काही विषयच नाही व्हिडिओ शूट करायचा. तिथून पुढं सगळे कामं वगैरे आवरले आणि व्हिडिओ शूट करणं नाही झालं माझ्याकडून, कारण लाईटच नव्हती. मग कुठं अंधारात व्हिडिओ शूट करायचे, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लाईट आली आणि व्हिडिओ पण एडिट नाही केलेत मी, त्यामुळे लक्ष पण दिलं नाही. तर असे घोळ होतेत बघा. काय करा, आमच्याकडं 2-4 दिवस कंटिन्यू लाईटाचं प्रॉब्लेम होतं. लाईट यायची, सकाळी यायची, जायची, 2-2 दिवस यायची जायची. त्याच्यामुळे आणि लाईव्हचा पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे माझं, जरा बघावं लागतं. लाईव्ह आल्यावर कमेंटच दिसत नाहीत मला, दुसऱ्या मोबाईलमध्ये कमेंट बघावं लागतं, या मोबाईलमध्ये नाही दिसत. तर असलं प्रॉब्लेम झाला, त्यामुळे काही व्हिडिओ शूट करणं नाही झालं माझं. त्याच्यामुळे मी आता एडिट करत होती तर लक्षात आलं, व्हिडिओ टाकण्याचे मी प्रयत्न करते पण पाहिजे तसं तुम्ही लोक सपोर्ट करत नाही ना, त्यामुळे खरं सांगते एकदम फुल अशी डिमोटिवेट झालेली आहे मी. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी छान असे कमेंट करा, सपोर्ट करा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ शेअर करा. कारण जे काही आहे ते सध्या तर मी यूट्यूबवरच आहे ना. दुसरं राहिली गोष्ट जो आहे आपलं बिझनेसची, तर बिझनेस तर चालूच आहे आपला, पण मग हेही गरजेचं आहे. सगळं एकाच याच्यातून नाही मॅनेज होत, नाही पॉसिबल. तर एवढं सांगणार की तुम्ही सगळे पाहिजे तसं सपोर्ट करत नाही आहे, त्यामुळे मला असं म्हणजे व्हिडिओ टाकायची पण इच्छा होत नाही. काय एवढी मेहनत करायची आणि व्हिडिओ टाकतो आपण, सगळं करतो आणि पाहिजे तसं सपोर्ट नाही भेटत म्हणल्यावर असं मेहनत वाया गेल्यासारखं वाटतं ना. काय विषय असेल तो असेल माहीत नाही, पण एवढंच सांगणार की प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, शेअर करा. जमलं तर तुमच्या इंस्टा अकाउंटला शेअर करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. दुसरेही व्हिडिओ आवडल्यास नक्की सपोर्ट करतील. तर व्हिडिओमध्ये काय चेंज पाहिजे ते सांगितलं तर मला समजेल तरी ना, पण तुम्ही काही सांगतच नाही म्हणल्यावर काय समजणार आहे मला, सांगा. काही चुकत असेल तर सांगा मला व्हिडिओमध्ये. तर चला, हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. नवीन वर्षाचे पहिलाच दिवस चांगला नाही गेला तर असं वाटतं काय नवीन वर्ष चांगलं जाणार. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.